स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच गुढीपाडवा जो आहे तर तो सण येत आहे. गुढीपाडवा हा सण येत आहे आणि या नवीन गुढीपाडव्यापासूनच आपलं नवीन वर्ष जे आहे मराठी नवीन वर्ष तर ते सुरू होत असतं. 19 मार्चला गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या सणापासूनच नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. नवीन मराठी वर्षातील पहिलाच दिवस हा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. कारण की गुढीपाडवा या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये साफसफाई स्वच्छता करत असतो. कारण की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती बाहेर जावी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण खास करून आपल्या घराची स्वच्छता करत असतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असतो. गुढीपाडवा येण्या अगोदरच आपण आपल्या घरातील जी काही जाळे जळमटे आहेत, जो काही केर कचरा आहे, जी काही भंगार सामान आहे तर ते काढत असतो. यासोबतच आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून घरातून बाहेर काढून फेकून द्यायच्या आहेत. ज्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करत असतात आणि ज्या वस्तूंचे आपल्या घरामध्ये अशुभ प्रभाव होत असतात, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या गुढीपाडव्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये चुकून देखील ठेवायच्या नाही. आता आपल्याला कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या किंवा कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तर बघा काही वस्तू ह्या आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या मागे गरिबी दारिद्र्यता लागू शकते. घरामध्ये येणारी माता लक्ष्मी ही आपल्या आल्या पावली जी आहे तर ती परत जाते. ह्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या घरामध्ये इडापिडा दारिद्र्य घेऊन येत असतात. म्हणूनच या वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदरच म्हणजेच नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायच्या असतात. तर यापैकी आहे ती म्हणजे बंद पडलेली वस्तू. आपल्या घरामध्ये अशा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा घड्याळ असतात किंवा एखाद्या वेळी मिक्सर बंद पडलेलं असतं, आपण ते घरामध्ये ठेवतो. जी कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, बऱ्याच दिवसापासून बंद आहे ते घड्याळ आणि त्याचा आपण वापर देखील करत नाही, परंतु आपण ते घरामध्ये उगीचच ठेवलेलं आहे एखाद्या कान्याकोपऱ्यामध्ये आणि ह्या अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामधून बाहेर आवर्जून काढायच्या आहे आणि टाकून द्यायच्या आहे. घरातील वस्तू संबंधी पहिल्यापासून काही प्रथा या प्रचलित आहेत. कारण की बऱ्याचदा एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती किंवा सब्जावरती बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू पडलेल्या असतात किंवा बंद पडलेली फुटलेली घड्याळं असतात किंवा फुटलेला आरसा असतो. आपण जर अशा वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात. या वस्तूंच्या प्रभावामुळे माता लक्ष्मीची कृपा होत नाही. फुटलेला आरसा घरामध्ये असणं तर हा सुद्धा एक दोष आहे. या दोषामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुटका आरसा जर आपल्या घरामध्ये असेल तर तो सुद्धा आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्याचप्रमाणे बंद पडलेलं घड्याळ किंवा खराब झालेलं घड्याळ हे सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदरच फेकून द्यायचं आहे. घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते. घड्याळ जर चालू असेल तर आपल्या घरामध्ये प्रगतीचा वेग जो आहे तर तो चालू राहतो. परंतु हेच घड्याळ जर बंद पडलेलं असेल तर मात्र घरातील लोकांना
काम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असतात. त्यामुळे आपल्याला घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ जे आहे तर ते ठेवायचं नाही. घरामध्ये तुटलेला फुटलेला फोटो किंवा एखादा फ्रेम असेल तर ती सुद्धा आपल्याला लगेचच काढून टाकायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये स्वयंपाकघर जे आहे तर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काही तुटलेली फुटलेली भांडी असतात आणि आपण ती तशीच ठेवलेली असतात. मग एखादा फुटलेला तवा असेल किंवा एखादं लाटणं पोळपाट बेलणं असेल जे खराब झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे. किंवा आपली चहा गाळायची गाळणी असते ती सुद्धा आपल्याला बदलायची आहे. घरामध्ये कधीही तुटकी फुटकी वस्तू किंवा एखादं फुटलेलं पातेलं असेल बघुणं असेल ते सुद्धा आपल्याला ठेवायचं नाहीये. कारण की वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये, त्यामुळे आपल्याला दोष लागतात, घरामध्ये दारिद्र्य येतं. म्हणूनच आपल्याला तुटलेली भांडी सुद्धा आपल्याला किचनमधून बाहेर काढायची आहे. कारण की जर आपल्या घरामध्ये तुटलेली भांडी असतील तर अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही. त्याचप्रमाणे तसेच आपल्या घरामध्ये जर तुटलेले चप्पल बूट असतील तर हे सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचे आहे. कारण आपले जे चप्पल आहेत बूट आहेत तर यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जाचं प्रमाण जे आहे ना तर ते खूप जास्त असतं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आपली चप्पल सोबत नकारात्मकता आलेली आहे आणि जर आपण तुटलेली चप्पल घरामध्ये तशी ठेवत असू तर मग आपल्या घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करतं. त्यामुळे वेळीच आपल्याला तुटलेली चप्पल बूट जे आहे तर ते बाहेर काढायचे आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर तुटलेला खराब झालेला झाडू असेल केरसुनी असेल, आपण झाडूला केरसुनीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानतो आणि आपण तिची पूजा देखील करत असतो बघा. पण जर तुटलेली केरसुनी किंवा खराब झालेला झाडू असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते आणि आल्या पावली निघून जात असते. केरसुनीच्या बाबतीत शास्त्रामध्ये बरेचसे नियम सांगितले गेले आहे आणि आपण जर त्या नियमांचं पालन केलं तर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहत असतो. अन्यथा आपल्या नशिबी दुर्दैव गरिबी दारिद्र्यता येते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर खराब झालेला झाडू असेल तुटलेला झाडू असेल किंवा केरसुनी असेल तर तो देखील आपल्याला बदलायचा आहे आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला एक झाडू केरसुनी जी आहे तर ती घेऊन यायची आहे. आता आपल्या देवघरामध्ये सुद्धा अशा काही वस्तू असतात की ज्या आपण तशाच ठेवून दिलेल्या असतात. गळणारी एखादी समई असेल, निरांजन असेल, छोटं मोठं दिवा असेल तर किंवा तडा गेलेला असेल जसं की त्यामधून थोडं तेल पाझरतंय खाली, परंतु आपण काही वेळा तसंच लावतो तशाच ठेवलेल्या असतात. अशा वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहे. कारण की आपण देवघरामध्ये ज्या वस्तू वापरतो ना त्या वस्तू व्यवस्थित असाव्या, अखंड असाव्या, तुटक्या फुटक्या नसाव्या. फाटलेलं देवांचं कापड म्हणजे आपण खाली जे कापड टाकतो ना तर ते कापड सुद्धा आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे. खराब झालेलं नसावं. तर आपल्याला जी काय आपली नवीन जुनी कापडं आहे देवघरामधली तर ती सुद्धा आपल्याला शक्यतो करून बदलाच, मी तर म्हणेन आपल्याला ती बदलायची असतात आणि आपल्याला नवीन कापड जे आहे तर ते देवघरामध्ये टाकायचं असतं. आता आणि जुनं कापड जे आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे. फक्त कृपा करून एवढंच करा, इकडे तिकडे फेकू नका. ज्यावरती आपण देव बसवलेले असतात आणि यात कुणाच्या पायंदळी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या देवघरात आहे आणि खराब झालेल्या आहेत मग एखाद्या झाडाखाली खड्डा तुम्हाला खोदायचा, त्यामध्ये कापड जे आहे किंवा ज्या वस्तू आहेत खराब झालेल्या देवाच्या तर त्या तुम्हाला दाबून टाकायच्या आहे. देवघरामध्ये सुद्धा आपण अशा खंडित झालेल्या वस्तू ठेवल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करतं. आपल्याला त्याचे दोष लागत असतात. त्यामुळे आपल्याला फाटलेलं कापड असेल किंवा एखादा गळणारा दिवा असेल, समई असेल, निरांजन असेल किंवा एखादी तुटकी फुटकी पंथी असेल त्याचा देवपूजेमध्ये वापर करत आहोत तर अशा वस्तू आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही. बऱ्याच वेळेला अगदी प्रत्येक सणासुदीला आपण नवीन कपड्याची खरेदी करत असतो. महिला तर प्रत्येक सणाला नवीन साडीची खरेदी करत असतात, परंतु काही साड्या किंवा आपले काही ड्रेस, आपल्या घरातील व्यक्तींची काही कपडे जे आहेत फाटलेली आहेत तर ती अशी कपडे जर घरात असतील तर ती सुद्धा आपल्याला बाहेर काढायची आहे. जर आपल्या घरामध्ये कपड्यांचं गबाळं असेल, फाटलेली कपडे असतील तर या फाटलेल्या कपड्यासोबत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते, म्हणजेच गरिबी दारिद्र्य येत असते आणि ज्या घरामध्ये अलक्ष्मी वास करते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे शास्त्रानुसार फाटकी कपडे आपण घरामध्ये जर ठेवली
तर यामुळे घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं आणि आपल्या गरिबीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला फाटलेल्या कपड्यांची सुद्धा लवकरात लवकर विल्हेवाट जी आहे तर ती लावायची आहे. घरामध्ये तशीच ठेवायची नाही, कारण की बऱ्याच वेळेला आपण काय करतो, फाटलेले कपडे एका बाजूला एखाद्या कोपऱ्यामध्ये तशीच ठेवून देतो, परंतु हे चुकीचं आहे बरं का. आपल्याला त्या कापडातील जर काही चांगला भाग एखाद्या गोष्टीसाठी वापरता येण्यासारखा असेल तर तो तेवढाच भाग चांगला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो आपण वापरला तर हरकत नाही. पण जे कापड फाटलेलं आहे ते मात्र आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये महाभारताच्या युद्धाची चित्र हे कधीही नसावं. त्याचप्रमाणे नटराजची मूर्ती नसावी, ताजमहालाचं चित्र नसावं किंवा जंगली जनावरांची फ्रेम, काटेदार झाडांची चित्र, बुडत असलेली नाव, तर अशा ज्या फ्रेम आहेत तर अशी चित्रसुद्धा ज्या आहेत, फोटो जे आहेत, फ्रेम ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये असतील तर त्यासुद्धा आपल्याला घरामधून काढून बाहेर टाकायच्या आहे. कारण की जर आपण या फ्रेम बघत असलो तर आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जातं. महाभारतासारखं जर चित्र असेल तर यामुळे घरामध्ये क्लेश वाढतो. नटराजची मूर्ती असेल तर आपल्या घराचा विनाश होऊ शकतो, कारण नटराजची मूर्ती ही विनाशाचं प्रतीक आहे. ताजमहाल हे एक कबर आहे, त्यामुळे ते सुद्धा आपल्या घरामध्ये नसावं. बुडत्या जहाजाचं चित्र हे आपलं सौभाग्य बुडवते. काटेदार झाडं जे आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये काटे पेरत असतात. एखादं जर आपल्या दारामध्ये सुकलेलं वाळलेलं झाड असेल तर ते देखील आपल्याला लगेचच काढून उपटून टाकायचं आहे. कारण की आपल्या घरामध्ये फाटलेली पर्स असेल, एखादं फाटलेलं पॉकेट असेल, मग अशा वस्तू की ज्याचा आपण कधीही वापर करत नाही आणि त्या वस्तू तशाच पडून आहे, तर अशा वस्तू देखील आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढून फेकून द्यायच्या आहेत. कारण की बऱ्याच वेळेला आपण काही डेकोरेटिव्ह दगड आपल्या घरामध्ये ठेवत असतो आणि आपल्याला काहीच माहीत नसतं की हे डेकोरेटिव्ह दगड जे आहेत तर याचा आपल्याला काय फायदा आहे. ज्या वस्तूंचा आपल्याला वापरच माहीत नाही किंवा त्या वस्तूंचा आपल्या घरामध्ये काही फायदाच होत नाहीये, ज्या वस्तू आपल्या घरामध्ये नक्की सकारात्मक आणतात की नाही नकारात्मक ऊर्जा आणता, तर ह्या वस्तूसुद्धा आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या काय आपल्या घरामध्ये तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू असतील आपल्या किचनमध्ये, जसं की कप असतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण भांडी घासत असतो आणि कप आपली एकदम चांगली असतात तर आपला त्यामधनं जीव निघत नाही. आपण काय म्हणतो का हा कप दांडी गेली तरी हा आपल्याला कामात येईल, उपयोगात येईल, परंतु तसं नाही. आपण जर त्याचा वापरच करत नसू तर काय होतं की त्यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप निर्माण होत असते. म्हणून जर कप असतील आपल्या घरामध्ये कान गेलेले म्हणजे तुटलेले कपाचे, तर ते कपसुद्धा आपल्याला फेकून द्यायचे आहे. बऱ्याचशा वस्तू आपल्या किचनमध्ये आपल्या पडून असतात, कारण की महिलांचं म्हणजे मी एक महिलाच आहे, परंतु आपण काही वेळा काय म्हणतो की आपल्याला लक्ष राहत नाही किंवा आपण ठेवून देतो गडबडीत कामाच्या, तशाच त्या पडून राहतात. आपल्याला एखाद्या वेळेस आठवत नाहीये. मग आपण आता गुढीपाडव्याची ज्या वेळेला साफसफाई करतो तर त्यावेळी आपल्याला आपल्या लक्षात जर आल्या ह्या वस्तू तर आपल्याला आवर्जून त्या बाहेर काढून टाकून द्यायच्या आहे. असं नाही की तुम्ही नव्या वस्तू खरेदी करून आणा, परंतु ज्या वस्तूचा आपण घरामध्ये वापर करत नाहीये, त्या यूज होत नाहीये, तर त्या आपल्याला बाहेर फेकून द्यायच्या आहे. नसलेली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये साठवून ठेवायची नाहीये. आणि खास करून आपल्याला गुढीपाडव्याच्या सणांसाठी आपल्या घराची साफसफाई, स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे. आनंदाने आपल्याला गुढीपाडवा सण जो आहे तर तो सर्वांनी साजरा करायचा आहे. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.